तर उद्या मुंबईमध्ये बच्चू कडू यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा होणार आहे। या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्तीची तारीख जाहीर न केल्यास आमचं आंदोलन आणखी तीव्र करू आणि 31 तारखेला रेल रोको करू असा देखील इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे। चर्चेपर्यंत आंदोलन शांततेमध्ये सुरू ठेवणार असल्याचं देखील बच्चू कडू यांनी स्पष्ट केलेलं आहे। उद्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत मुंबईमध्ये बच्चू कडू यांची चर्चा होणार आहे, बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघणार का याकडे आता लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या सोबतच्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्तीची तारीख जाहीर करावी, घोषित करावी अशी प्रमुख मागणी बच्चू कडू यांनी केलेली आहे। मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा सकारात्मक झाली नाही तर 31 तारखेला पुन्हा एकदा रेल रोको केला जाईल असा देखील इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे। त्यामुळे उद्याच्या मुंबईमधल्या बैठकीकडे आता लक्ष लागलेलं आहे। बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांची उद्या मुंबईत बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते, त्या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघतो का? बच्चू कडू यांची जी प्रमुख मागणी आहे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, कर्जमुक्तीची त्यांची मुख्य मागणी आहे, त्या संदर्भात मुख्यमंत्री किंवा सरकार त्यांना आता काय आश्वासित करतं याकडे लक्ष लागलेलं असणार आहे। त्यामुळे उद्याच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा देखील ठरवली जाईल। मात्र आंदोलन स्थगित केलेलं नाही हे देखील बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय। बच्चू कडू यांची उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सोबत बैठक आहे। चर्चा सुरू असेपर्यंत देखील आमचं आंदोलन सुरूच राहील, आंदोलन थांबवणार नाही या भूमिकेवर बच्चू कडू ठाम आहेत।